मित्रांनो, प्रश्नोत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा विषय आहे पैसे कसे गुंतवावे. याच्यामध्ये मी 20 महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहे. तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिली गोष्ट आहे तुमच्या लक्ष्यांची स्पष्टता ठेवा. म्हणजे तुमचे टार्गेट काय आहे, पैसे जे तुम्हाला गुंतवायचे आहेत त्याचं टार्गेट काय आहे तुमचं ते निश्चित करा. साधारणतः तुम्ही रिटायरमेंटसाठी किंवा मुलांचे शिक्षण किंवा घराची खरेदी कशासाठी तुम्ही गुंतवणूक करायची आहे ते टार्गेट एकदा फिक्स झाले की मग आपल्याला पुढचं प्लॅनिंग करता येईल. पुढच्या गोष्टी टोटल 20 गोष्टी आहे. पूर्ण गोष्टी बघून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पुढचं घेऊया जोखीम आणि परतावा. म्हणजे तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आणि रिटर्न याच्यामध्ये समतोल ठेवा. आजकाल काय शेअर मार्केट खूप अप चाललं आहे म्हणून शेअरमध्ये गुंतवायचं आणि आपल्याला वाटतं की एका महिन्यात माझे दुप्पट होतील, तर तसं काही होत नसतं मित्रांनो. तर जोखीम परतावा म्हणजे रिस्क मॅनेजमेंट आणि रिटर्न हे याचा समतोल ठेवा. जोखीम घेण्याची तयारी किती आहे. पुढची गोष्ट घेऊया 3 नंबरची, तुमची आर्थिक स्थिती लक्षात घ्या. आता तुमची आर्थिक स्थिती लक्षात घ्या म्हणजे तुमचं किती पैसे गुंतवता येतात ते समजावून घ्या. गरजेचे खर्च निघाल्यानंतर शिल्लक रक्कम गुंतवणुकीसाठी राखून ठेवा. म्हणजे तुमचं जे काही इन्कम होतं आहे त्याच्यामध्ये तुमचा जो महिन्याचा खर्च आहे तो निघून तुमचे शिल्लक किती राहत आहे आणि त्या शिल्लकमधून मग तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि त्याच्यामध्येही मग इन्व्हेस्टमेंट करताना काय काय ऑप्शन आहेत ते आपण आता पुढे बघूया. 4 नंबर आहे सल्लागारांची मदत घ्या. आता याच्यामध्ये जर तुमचा पोर्टफोलिओ मोठा असेल किंवा तुमची सॅलरी खूप जास्त असेल, लाखांमध्ये वगैरे असेल, तर तुम्ही सल्लागार म्हणजे जो काही इन्व्हेस्टर प्रोफेशनल असतात त्यांचा मदत घेऊ शकतात. ते त्यांचे चार्जेस घेतील पण तुम्हाला चांगला सल्ला देतील. ते रिटर्न चांगला मिळेल आणि इन्व्हेस्टमेंट सेफ राहील. तर त्यांचं मार्गदर्शन तुम्ही नक्की घेऊ शकता. पुढचं बघूया 5 नंबर, गुंतवणूक दीर्घकालीन समजा. बाजारात चढउतार येतीलच पण दीर्घकालीन विचार ठेवून गुंतवणूक टिकवा. चकचकीत निर्णय घेऊन नुकसान होऊ देऊ नका. जसं मी पहिलेच सांगितलं की गुंतवणूक ही लाँग टर्म म्हणजे 5 वर्ष 10 वर्षानंतरचं असं टार्गेट ठेवा तुम्ही. म्हणजे तुम्हाला जर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय शेअर मार्केटमध्ये तर त्याच्यामध्ये कधी निगेटिव्हमध्ये जाईल कधी पॉझिटिव्हमध्ये जाईल पण लाँग टर्ममध्ये पॉझिटिव्हच जातं. पुढचं घेऊया नोकरदार गुंतवणूक निवडा. म्युच्युअल फंड सारख्या गुंतवणूक प्रकारांचा वापर करा. तुमच्याकडे व्यवस्थापनाची तस्करी नसते आणि तज्ज्ञांकडून हाताळणी होते. आता याच्यामध्ये जे रिप्युटेड आहेत इन्व्हेस्टर किंवा ज्या कंपन्या फॅसिलिटी देतात, ज्या आता शेअर मार्केटमध्ये सेबीशी रजिस्टर ज्या आहेत त्यांच्यासोबत तुम्ही इन्व्हेस्ट नक्की करू शकतात, सेफर राहाल. पुढचं घेऊया एकाधिक पर्यायांचं मिश्रण करा. म्हणजे वेगवेगळे ऑप्शन ठेवा मित्रांनो. समजा तुमचे 10,000 रुपये तुमचं सेव्हिंग होती आहे, त्यातले 5,000 तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा. 5,000त तुम्ही फिक्स ठिकाणी ठेवू शकता. म्हणजे तुमची रिस्क कमी करत जा मित्रांनो. आणि रिटर्न तर हे मार्केट देतच असतं. रिटर्न हे सगळ्यांना मिळतात पण घाई केली तर ते रिटर्न निगेटिव्हमध्ये जातात, एवढंच होतं. पुढचं घेऊया मित्रांनो SIPचा फायदा घ्या. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. याचा वापर करून दरमहा ठराविक रक्कम गुंतवा. आता SIPची ॲडव्हर्टाईज भरपूर येतात, म्युच्युअल फंड सही आहे वगैरे, तर तेच SIP आहे. थोडे थोडे पैसे तिथेही टाकत जा. एक 10,000तले 2,000 रुपये SIP करा. SIP म्हणजे मग लाँग टर्म, अगदी म्हणजे 10 वर्ष मी बघणारच नाही, फक्त दर महिन्याला मी टाकत राहील असं ठेवा. चांगला रिटर्न मिळेल FDपेक्षा. पुढचं घेऊया करांची गणिते लक्षात घ्या. आता टॅक्स याच्यामध्ये तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करता त्याच्यावर गव्हर्नमेंट काय फक्त तुम्हाला रिटर्न द्यायला नाही बसलेली, तर टॅक्स काढायला प्रत्येक ठिकाणी बसलेली आहे. त्याच्यामुळे तो टॅक्सच्या काही बेनिफिशियल असतात त्या गोष्टी तुम्ही जरा तुमच्या याच्यातनं जे गुंतवणूक करणार आहे तिथे पहिले विचारा, माझा टॅक्स बेनिफिट होईल का मला याच्यात, म्हणजे मग तुमचा टॅक्स वाचेल. पुढचं घेऊया 10 नंबर, फ्लॅट सस्पेन्सवर मात करा. अनावश्यक खर्चाची हातळ रोखून गुंतवणूक वाढवा. स्वस्त खर्च चांगली बचत हाच गुंतवणुकीचा पाया. खर्च कमी करा. जेवढे मॅक्झिमम खर्च करता येईल तेवढे कमी करा आणि जेवढी सेविंग चांगली कराल तेवढं तुमची इन्व्हेस्टमेंट वाढेल. आता ॲमेझॉनवर गेलो की आपल्याला एक वस्तू घ्यायची तर आपण अजून 2-3 घेतो किंवा मॉलमध्ये गेलो एक घ्यायची तर अजून 10 घेतो. तर तो खर्च टाळा मित्रांनो. पुढचं घेऊया बँक खाते
सध्या ठेवा. गुंतवणूक तय होईपर्यंत पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी हाय यील्ड बँक खात्यांचा वापर करा. आता बँक खाते पण कोऑपरेटिव्हमध्ये जाऊ नका, कधी बंद पडेल समजत नाही. नॅशनलाइजमध्ये थोडा अर्धा 1-2% कमी मिळेल, पण ॲश्युरिटी ही राहील. नॅशनलाइज बँकची जबाबदारी ही गव्हर्नमेंट घेत असते. गव्हर्नमेंट कधी तुम्हाला डुबवणार नाही, ॲटलिस्ट बँक तरी. पुढचं घेऊया 12 नंबर, इन्फ्लेशनची मार सहन करा. इन्फ्लेशन म्हणजे महागाई. दरवर्षी काही ना काही टक्के महागाई वाढतच असते. तर तेव्हा गुंतवणूक परतावाही महागाईपेक्षा जास्त मिळेल याची खात्री करा. म्हणजे माझा महागाई जर टक्का काही 2-4% असेल तर मला 4% तरी रिटर्न मिळेल किंवा त्याच्यापेक्षा जास्तच मिळेल. म्हणजे ते इन्फ्लेशनला आपण मारतोय बुवा, आपण त्याच्या पुढे जाऊन आपली सेविंग वाढवतोय. पुढचं 13 नंबर घेऊया, गुंतवणूक पोर्टफोलिओ पुनरावलोकन करा. ओव्हरऑल पुनरावलोकन म्हणजे अभ्यास करा. ओव्हरऑल कालांतराने आर्थिक परिस्थिती आणि लक्ष बदलू शकतात, त्यामुळे नियमितपणे गुंतवणूक तपासणी करा आणि सुधारणा करत राहा. सध्या काय चालू आहे, 1 वर्षानंतर माझे इन्व्हेस्टमेंट कुठे आहे, मग मला काही बदल करायची गरज आहे का, हे सगळं लक्षात घेऊन प्लॅनिंगप्रमाणे करायला लागतं आणि व्यवस्थित ते करता येतं. तुम्ही अगदी जपू पण नका स्वतःला, बिंदास इन्व्हेस्ट करा, घाबरू नका. पुढचं घ्या, तंत्रज्ञानाचा फायदा. टेक्नॉलॉजीचा बेनिफिट घ्या मित्रांनो. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. जर इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित करायची असेल शेअर मार्केटमध्ये तर झिरोदा आहे. बरेचसे गुंतवणूक ॲप आहे. ग्रो एक चांगलं आहे, GROWW, ग्रो नावाची संस्था. मी खाली लिंक देईल, तुम्ही करू शकता. आणि व्यवस्थापन व्यवस्थित करा. कुठल्याही क्विक बेनिफिटच्या मागे लागू नका. शिक्षण घ्या. की शिक्षण म्हणजे काय, की लर्न करा. आज काय चाललं आहे मार्केटमध्ये, लेटेस्ट ट्रेंड काय आहेत, इन्व्हेस्टमेंटचे ॲडव्हर्टाईज कुठे येत आहेत, काय येत आहेत, कोण किती चार्ज घेतं आहे, मला फसवत तर नाही आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग पुढे जेवढं तुम्ही नॉलेज घ्याल, जेवढं तुम्ही शिक्षण घ्याल, तेवढं तुमचा बेनिफिट आहे. तुम्हाला फ्रॉडपासून तुम्ही वाचाल. आजकाल तुम्ही दररोज बघत असाल की एवढे पैसे गेले, तेवढे गेले. पुढचं घेऊया, लहान गुंतवणूक सुरू करा. छोटं सुरू करा. SIPमध्ये जसं मी सांगितलं, तुमची टोटल 10,000 सेविंग होते, त्यातले 2,000 तर छोटी तुम्ही केलीच पाहिजे SIP, किंवा बाकीचे FD करत राहा, किंवा मग RD आहे. RD म्हणजे रिकरिंग डिपॉझिट. जेवढी गुंतवणूक करू शकतात तेवढी करत राहायची महिन्याला. काढता पण येते ती, काही टेन्शन नाही. व्यवस्थित करा. काही तुम्हाला कमेंट असतील, कमेंट करा मला. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी उत्तर देईल. पुढचं घेऊया, गुंतवणूकबद्दल बोलून घ्या. मित्र, नातेवाईक, तज्ज्ञ यांच्याशी बोलून घ्या की अरे मी असं करतोय, मी असं करतोय, तर काय तुला काय वाटतं. आपल्याला हे घ्यायला काय, सजेशन घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो. आणि माझ्याकडनं पाहिजे असेल काही तर नक्की कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय नक्की देईल. आणि प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो. शेवटच्या 3 अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी बघूया. असेट अलोकेशन. आता असेट अलोकेशन म्हणजे हे जो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात तिथे असेट अलोकेशन म्हणजे याला एवढे, त्याला तेवढे, अमुक याला एवढे, तमुक याला तेवढे, मी 1,000 याला देणार, 2,000 त्याला, याला म्हणतात असेट अलोकेशन. तुमच्या वयानुसार गुंतवणूक प्रकार निवडा. पेन्शन प्लॅन असतात काही. जर तुम्ही 40च्या आसपास असाल तर पेन्शन प्लॅनला जा. तुमच्या मिसेससोबत घ्या. ह्या सगळ्या गोष्टी करा मित्रांनो. सेकंड लास्ट घेऊया, गरिबांना दान करा. तुमच्या गुंतवणुकीतून काही रक्कम समाजसेवेसाठी राखून द्या. पैसा धन वाढवेल पण दान समाधान देईल. नक्कीच मित्रांनो, जर 10,000 माझी सेविंग आहे तर एक 100 रुपये तरी तुम्ही म्हणजे द्या. एखादा टक्काभर तरी गरिबांना काहीतरी त्यांच्यासाठी ठेवा. रिटर्न नक्कीच तुम्हाला जास्त मिळतील मित्रांनो, याची गॅरंटी देतो. माझा अनुभव आहे. मी जेव्हा दान केलं आहे तेव्हा मला त्याचा डबल टिबल परतावा असाच इकडनं तिकडनं मिळतो आपल्याला. आणि शेवटचं आहे, धोरण ठेवा आणि टिकवा. म्हणजे टार्गेटशी फिक्स राहा मित्रांनो, टिकून राहा. हो दे निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमचं सबस्क्रिप्शन म्हणजे माझ्यासाठी सर्व काही आहे. धन्यवाद. बाय बाय.